तंत्रमंत्राच्या साहाय्याने महिलेची 16 लाख रुपयांची फसवणूक. महिलेचा आरोप, मांत्रिकाने विधीच्या नावाखाली महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी. तंत्रमंत्राच्या साहाय्याने उतारे काढून जडीबुटी खाण्यास देऊन सुमारे 15 ते 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसांनी तालुक्यातील पूर्व भागातील व सध्या शहरात वास्तव्यास असलेल्या एका भोंदूबाबाला कजाड केले आहे. अशोक आढाव असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव असून तो मूळचा श्रीरामपूर तालुक्यातील टाकरीभान येथील रहिवासी असून सध्या तो श्रीरामपूर शहरातील अल्फा हॉस्पिटल मागील झोपडपट्टीत राहत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी तालुक्यातील पूर्व भागातील एका महिलेने तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की फेब्रुवारी 2023 ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये भोंदू अशोक आढाव याने मला होत असलेल्या त्रासावर तंत्रमंत्राच्या साहाय्याने उतारे काढून जडीबुटी खाण्यास देऊन दक्षिणा स्वरूपात व ऑनलाईन पद्धतीने सुमारे 15 ते 16 लाख रुपये सोन्याच्या वस्तू घेतल्या. तसेच मी राहत असलेल्या घरी माझ्याकडून शरीर सुखाची मागणी करून मला पकडून माझ्याशी लगट करून मला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी भोंदूबाबा अशोक आढाव यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता 2023चे कलम इतर, अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंधक करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी भोंदूबाबा अशोक आढाव यास अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV9, श्रीरामपूर. श्रीरामपूर येथील रहिवासी अशोक आढाव म्हणून एक बाबा आहे. मला नॉर्मली पोटदुखीचा असा त्रास होता, तर मला त्यांचा पत्ता कळाल्यानंतर मी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी मला हाताची नाडी वगैरे धरून चेक वगैरे केलं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुला बाहेर बाधेचा थोडासा प्रकार आहे, भूत वगैरे लागलेलं आहे, कोणीतरी तुला काहीतरी तुझ्यावरती जादूटोणा असं केलेलं आहे, असं सर्व त्यांनी मला पटवून दिल्यानंतर मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे विश्वास ठेवल्यानंतर ते म्हटले की तुला टाकळीभान येथे माझं दर्गा आहे, त्या दर्गेच्या ठिकाणी न्यावं लागेल, तिथे काही उतारे वगैरे पाणी वगैरे करून तुला पाजावे लागेल, पेले करावे लागतील असं त्यांनी सांगितलं. मी त्याच्यावरती पण विश्वास ठेवला, तिथं पण आले, त्यांनी ते पण केलं. त्याच्यानंतर मला थोडाफार फरक जाणवला होता 1-10%. त्याच्यावर मी आणखीन विश्वास ठेवल्यानंतर त्यांनी नंतर बोलले की घोगरगाव येथे नदीत न्यावं लागेल, नदीमध्ये उतारे वगैरे करून शरीरातली बाधा पाण्यात वगैरे असे सोडावं लागेल असं त्यांनी सांगितलं. तिथं पण मी त्यांच्या संग बरेच वेळा 10 ते 11 वेळेस गेले तिथं पण. त्याच्यानंतर त्यांनी बरेचशा वेळी त्यांच्या घरी पण, घरामध्ये देव्हारा वगैरे आहे, त्यांनी घरी पण बरेचशा वेळा सांगितलं की मला का इकडे यायला वेळ नाही बा, तू घरी ये, म्हणून मी त्यांच्या घरी पण गेले. घरी गेल्यानंतर त्यांनी घरी अल्फा हॉस्पिटलच्या पाठीमागं झोपडपट्टीमध्ये ते राहतात, तिथं बोलवलं होतं त्यांनी मला. मी तिथं पण गेले. तिथं गेल्यानंतर त्यांनी लिंब वगैरे भारून समोर बसून मला लिंब वगैरे खायला लावले. त्याच्यानंतर त्यांच्याकडे काहीतरी जडीबुटीची पावडर होती, ती घरी आणून त्यांनी 7 दिवस खायला लावली. त्याच्यानंतर त्यांनी मला 4 गोळ्या होत्या काळ्या कलरच्या, त्या गोळ्या, त्याला कुठल्याही पॉकेट वगैरे काही नाव वगैरे नव्हतं, साध्या बरणीमधून गोळ्या काढून त्यांनी मला समोर बसून खायला लावल्या. पण त्या गोळ्या खाल्ल्यानंतर मला पूर्णपणे डबल त्रास सुरू झाला. त्याच्यानंतर त्या त्रासाला कंटाळून मी वारंवार त्यांना कॉल करत राहिले, हे करा ते करा. मग ते त्रासाला कंटाळल्यानंतर त्यांनी माझ्याकडे पैशाची मागणी सुरू केली. सुरुवातीला हे औषध आणावं लागेल, ते औषध आणणार 10,000 टाक, 5,000 लागतील, 20,000 लागतील, माझा मोबाईलचा बॅलन्स संपला, मोबाईलला बॅलन्स टाक, अशा एक मागण्या त्यांनी माझ्याकडे सुरू केल्या. मी त्यांच्या प्रत्येक मागण्या पूर्ण केल्या. त्याच्यानंतर त्यांनी असं करता माझ्याकडून 15 ते 16 लाखापर्यंतचा आकडा 4 वर्षामध्ये घेतला. त्याच्यानंतर त्यांनी सोन्याच्याही मागण्या माझ्याकडे केल्या की हे करावं लागतं, ते करावं लागतं गुरु मानल्यानंतर. मी त्यांनाही तेही केलं, त्यांच्या सगळ्या म्हणण्याप्रमाणे इच्छा पुरवल्या. त्याच्यानंतर त्यांची माझ्यावरची बघण्याची नजर आणि दृष्टिकोन बदलला. त्याच्यानंतर त्यांनी, माझे मिस्टर ड्रायव्हर असतात, त्याच्यामुळे ते 10-10, 20-20 दिवस घरी नसतात. त्याच्यानंतर त्यांनी माझ्या 2 ते 3 वेळेस घरी आल्यानंतर त्यांनी माझ्याकडे असं थोडंसं वेगळ्या नजरेने बघितल्यानंतर त्यांनी माझ्याकडे श्रीसुखाची 2 वेळेस मागणी केली. मी त्यांना नकार दिल्यानंतर ते माझ्याकडून निघून गेले. त्याच्यानंतर परत एक 10 ते 20 दिवसानंतर ते परत आले. घरामध्ये कोणीही नसताना, माझा एक छोटा मुलगा आहे 5 वर्षाचा, तो आणि मी असताना त्यांनी माझ्या शरीराशी झटापट केली असताना माझा मुलगा ओरडून बाहेर पळाल्यानंतर तो इथून पळून गेला. त्याच्यानंतर मी त्याच्या बरोबरचे सगळे टोटल कॉन्टॅक्ट बंद केले. श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यातील हद्दीतील एका पीडित महिलेचे पोटाची दुखणे मंत्रतंत्र व जडीबुटीच्या साहाय्याने बरे करून देण्याच्या बहाण्याने
कथित तांत्रिक बाबा अशोक मधुकर आढाव याने तिच्याकडून 15 ते 16 लाखाचे आर्थिक लूट, सोन्याचे दागिने घेऊन तिच्याकडून शरीर सुखाची मागणी केली आणि तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे मंत्रतंत्र जागृती कायदा तसेच इतर कलमाखाली गुन्हे दाखल असून सदर गुन्ह्यात नमूद आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. सदरच्या गुन्ह्याचे तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.